इथं. आणि आमच्या इथं बघा हे किती मोठा पूर आलेला आहे का. आमच्या इथं किती मोठा पूर आलेला आहे. त्याच्यावर मोठं जर पाणी आलं तर त्यांचे छोटे छोटे घरं त्यांचे इथं बुडून जातील. बघा आमची स्कूटी पण बघा थोडीशी बुडून गेली, त्याचे चाकं बुडून गेलेत सगळे पाण्यामध्ये. आम्ही उठलो होतो शाळेला ट्युशनला जायसाठी, तर पाऊस बघितला पूर आलेला. आता जाऊ शकत नाही आम्ही. हे बघा हिनं उठली, बघा तिची झोप मोड झाली. आता हिनं म्हणायली बघली किती मोठं आले. हे बघा मम्मी आता बघायली, मम्मीनं तर बघितलंच नव्हतं, बाहेरच आली नव्हती. किती मोठा पाऊस पडतोय बघा बरं. आणि 2 दिवसापासून झालं पाऊस लगातार चालूच आहे. आमची तर स्कूटी वाहून जाईल आता, तेच टेन्शन पडले. पण रात्री ठेवायची विसरून गेलते बघा. आणि आणखून पाऊस चालूच आहे, गरजू गरजू आवाज येत असेल बघा तुम्हाला किती गरज होते. मागच्या वेळेस तर सगळे घर बुडून गेले होते तिकडल्या तिथले गल्लीतले. आता यावेळेस तर काय होतं बघा ना किती झाले, पाऊस पूर आलाय. बरं झालं आम्ही वरील मजल्यावर आहोत. मित्रांनो बघितलं असेल बघा तुम्ही किती पाऊस येतोय आमच्या इथं. अजून पाऊस चालूच आहे बघा, अजून थांबण्याचं नाव घेत नाही. देवदाना आता कधी थांबते की. पण हे चांगलं झालं की आता आम्ही शाळेला नाही जाऊ शकत. म्हणजे काय करावं म्हणून फोन बघत बसली. आणि रात्रपासून झाला पाऊस चालूच आहे, अजून पण चालू आहे. आता हा अजून गेले. हे बघा माझे पप्पा ती आता तिथं ते बाहेर टेन्शन झाले पप्पा.